श्री स्वामी समर्थ. आजचा हा व्हिडिओ तुमच्या आयुष्याचा टर्निंग पॉइंट ठरू शकतो. हो, तुम्ही अगदी बरोबर ऐकलं. कधी विचार केलाय का की तुम्ही रात्रंदिवस रक्ताचं पाणी करता, प्रामाणिकपणे कष्ट करता, कोणाचंही वाईट चिंतित नाही. तरीही तुमच्या घरात पैसा टिकत नाही. घरात सतत आजारपण असतं. विनाकारण भांडणं होतात. नशिबाची साथ मिळत नाही. आणि शेवटी पदरी फक्त निराशा आणि अश्रू उरतात. मित्रांनो, याचं कारण तुमच्या कर्मात नाही, तर कदाचित सकाळी उठल्या उठल्या तुम्ही करत असलेल्या एका भयंकर चुकीत दडलेलं असू शकतं. गरुड पुराणात भगवान विष्णूंनी स्पष्ट सांगितलं आहे की सकाळी उठल्या उठल्या जर तुम्ही या चारपैकी कोणतीही एक गोष्ट पाहिली तर तुमचं हसतं-खेळतं आयुष्य उद्ध्वस्त व्हायला वेळ लागणार नाही. माता लक्ष्मी तुमच्या पाठीशी उभी राहण्याऐवजी कायमची घर सोडून निघून जाईल. आजच स्वतःला तपासा, कुठे तुम्ही ही मोठी चूक करत नाही ना. मित्रांनो, श्री स्वामी समर्थ कृपादृष्टी या आध्यात्मिक चॅनेलवर तुमचं मनापासून स्वागत. बरेच जण म्हणतात, आमचं नशीब एवढं का रुळलंय? आम्ही रोज देवाची पूजा करतो, कपाळाला टिळा लावतो, जमेल तशी सेवा करतो. तरीही आमच्या घरात दारिद्र्य का आहे? आमच्याकडून अशी कोणती चूक होतीये ज्याची सजा आमची निष्पाप मुलं भोगत आहेत? व्यवसायात यश का मिळत नाही? नोकरीत सतत त्रास का होतोय? मित्रांनो, आपण रोज सकाळी नकळत अनावधानाने अशा काही गोष्टी पाहतो ज्या आपल्या संपूर्ण दिवसाची नव्हे तर संपूर्ण आयुष्याची सकारात्मक ऊर्जा शोषून घेतात आणि घराला गरिबीच्या खाईत लोटतात. सकाळी जेव्हा आपण झोपेतून जागे होतो तेव्हा आपला अंतरात्मा पूर्णपणे कोरा आणि अत्यंत संवेदनशील असतो. अशा वेळी जे दृश्य आपण पाहतो ते आपल्या उपजत ऊर्जेला नष्ट करू शकते. आजचा हा व्हिडिओ केवळ माहिती नाही, तर तुमच्या संपूर्ण कुटुंबाला मोठ्या संकटातून वाचवण्याचा एक महामार्ग आहे. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. गरुड पुराणात प्रातःकालाच्या नियमाचे आणि दिनचर्येचे वर्णन करताना भगवान विष्णू आपले वाहन गरुडाला सांगतात की सकाळी उठल्यानंतर माणसाच्या शरीरात आणि मनात एक विशेष प्रकारची दैवी ऊर्जा निर्माण होत असते. आपण सकाळी डोळे उघडल्या उघडल्या ज्या पहिल्या गोष्टीवर आपली नजर पडते ती गोष्ट आपल्या मनावर, आपल्या चक्रावर आणि आपल्या अंतरात्म्यावर खोलवर परिणाम करते. पहिली सर्वात घातक गोष्ट म्हणजे सकाळी उठल्या उठल्या भंगलेल्या, तडा गेलेल्या, कडेने फुटलेल्या आणि अत्यंत अस्वच्छ धुलीकणांनी आणि डागांनी माखलेला आरसा पाहणे. आजकाल अनेक लोकांच्या बेडरूममध्ये किंवा ड्रेसिंग टेबलवर असा आरसा असतो जो कुठेतरी कोपऱ्यात थोडासा फुटलेला असतो किंवा त्यावर पाण्याचे, पावडरचे डाग असतात. आपण विचार करतो की छोटासाच तर तुकडा उडाला आहे, याने काय होतंय? पण मित्रांनो, शास्त्रानुसार हे अत्यंत भयानक आहे. सकाळी उठून जेव्हा आपण अशा आरशात स्वतःचा चेहरा पाहतो तेव्हा गरुड पुराणानुसार आपल्या सकारात्मक ऊर्जेचं विघटन होते. म्हणजेच ती ऊर्जा नष्ट होते. भंगलेला किंवा डागाळलेला आरसा हा राहू आणि केतू या ग्रहांच्या नकारात्मक प्रभावाचे सर्वात मोठा केंद्र मानले जाते. जेव्हा तुम्ही तुमचा चेहरा त्यात पाहता तेव्हा तुमच्या शरीरातील ऊर्जा विस्कळीत होते. तुमच्या कुंडलीतील शुभ ग्रह कमजोर होतात आणि त्या दिवसाची सुरुवातच अत्यंत नकारात्मक विचारांनी होते. यामुळे आत्मविश्वासाची कमतरता निर्माण होते आणि दिवसभरात तुम्ही घेतलेले निर्णय चुकतात. मित्रांनो, कितीतरी माता भगिनी घरात आरसा तुटला तरी असू दे, नंतर बदलू, सध्या पैसे खर्च कशाला करायचे म्हणून तो तसाच वापरत राहतात.
पण त्यांना हे माहीत नसतं की यामुळेच तुमच्या पतीच्या नोकरीवर, व्यवसायावर संकट येतंय. घरात येणारा पैसा त्याच कारणाने आजारपणात जातोय. आज हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुमच्या बेडरूममधून, बाथरूममधून किंवा घरातून कोणताही तुटलेला, तडा गेलेला किंवा डागाळलेला आरसा ताबडतोब बाहेर फेकून द्या. आरसा नेहमी स्वच्छ, लक्क आणि उत्तर किंवा पूर्व भिंतीवर लावलेला असावा. सकाळी उठल्या-उठल्या पलंगावरून पाय खाली ठेवण्यापूर्वी आरसा पाहणे पूर्णपणे बंद करा. त्याऐवजी तुम्ही दोन्ही हात एकत्र करा, त्याची वाटी करा आणि आपल्या तळहातांकडे पाहत या महामंत्राचा अत्यंत श्रद्धेने जप करा. कराग्रे वसते लक्ष्मी, करमध्ये सरस्वती, करमुले तू गोविंदः, प्रभाते करदर्शनम. या मंत्राचा अर्थ असा की आपल्या हाताच्या अग्रभागात माता लक्ष्मी, मध्यभागात माता सरस्वती आणि मूल भागात स्वतः भगवान विष्णू वास करतात. उठल्या-उठल्या देवाचे हे सुंदर रूप आपल्या हातात पहा. स्वतःच्या हाताचे चुंबन घ्या आणि मगच जमिनीवर पाऊल ठेवा. हा नियम सलग 21 दिवस न चुकता करा. तुमच्या घरात सकारात्मकतेचा एवढा मोठा चमत्कार दिसेल, थांबलेली कामे मार्गी लागतील की तुम्ही स्वतः आश्चर्यचकित व्हाल. 2. रात्रीची खरकटी आणि रिकामी भांडी पाहणे. आजकालच्या धावपळीच्या आणि आधुनिक युगात अनेक घरांमध्ये एक अत्यंत वाईट सवय झाली आहे. रात्री जेवण झाल्यानंतर खूप थकवा आला म्हणून किंवा आळसामुळे घरातील भांडी तशीच बेसिनमध्ये खरकटी ठेवली जातात. लोक विचार करतात की सकाळी उठून घासू, रात्री कोण एवढी मेहनत करणार, आणि मग सकाळी उठल्या-उठल्या गृहिणी किंवा घरातील इतर सदस्य जेव्हा चहा करण्यासाठी स्वयंपाकघरात जातात, तेव्हा त्यांची पहिली नजर त्या खरकट्या अन्नाचे कण, चिकटलेल्या, दुर्गंधीयुक्त आणि रिकाम्या भांड्यावर पडते. मित्रांनो, गरुड पुराण आणि वास्तुशास्त्र या दोन्हींमध्ये याला महापाप किंवा दारिद्र्याचे लक्षण मानले गेले आहे. गरुड पुराण सांगते की रात्रीच्या वेळी खरकटी भांडी स्वयंपाकघरात ठेवल्याने घरात अलक्ष्मी म्हणजेच दारिद्र्याची, दुःखाची देवी प्रवेश करते. स्वयंपाकघर हे अन्नपूर्णेचे स्थान आहे. तिथे साक्षात लक्ष्मीचा वास असतो. जेव्हा तुम्ही सकाळी उठून सर्वात आधी ही रिकामी आणि खरकटी भांडी पाहता, तेव्हा तुमच्या नशिबातील समृद्धी आणि बरकत संपू लागते. रिकामी भांडी ही जीवनातील शून्यता, पैशाचा अभाव, अन्नाची कमतरता आणि गरिबीचे सर्वात मोठे प्रतीक आहे. सकाळी उठून हे नकारात्मक दृश्य पाहिल्याने व्यक्तीच्या बुद्धीवर तामसिक परिणाम होतो आणि त्या दिवशी होणारे धनलाभाचे सर्व योग देखील नष्ट होतात. आपल्या घरातील समृद्धी, आपल्या पतीची प्रगती, आपल्या मुलांचे आरोग्य आणि भविष्य ज्या अन्नावर अवलंबून आहे, त्या अन्नपूर्णेचा हा किती मोठा अनादर आहे. जेव्हा माता अन्नपूर्णा आणि माता लक्ष्मी आपल्यावर कोपतात आणि घर सोडून निघून जातात, तेव्हा माणसाला पैशांसाठी मोताद व्हावं लागतं. ज्या घरामध्ये कोट्यावधी रुपये येत होते, तिथे कर्जाचा डोंगर उभा राहतो. आपल्याच एका छोट्याशा आळसामुळे आपल्या निष्पाप कुटुंबावर ही वेळ यावी नाही. मित्रांनो, हे आपल्याला बदलायला हवे. आजच बदलायला हवे. रात्री कितीही उशीर झाला, तुम्ही कितीही थकलेले असाल, तरी स्वयंपाकघरातील सर्व भांडी घासून, स्वच्छ करून, कोरडी करून मगच झोपा. स्वयंपाकघराचा ओटा पूर्णपणे पुसून स्वच्छ ठेवा आणि तिथे एक छोटा दिवा किंवा उजेड ठेवा. जर काही अपवादात्मक परिस्थितीमुळे किंवा आजारपणामुळे रात्री भांडी घासणे शक्यच नसेल, तर किमान ती भांडी पाण्याने स्वच्छ धुवून त्यावरील खरकट पूर्णपणे काढून एका टबात भरून घराबाहेर किंवा बाल्कनीत ठेवा, जेणेकरून सकाळी उठल्यावर किचनमध्ये जाताना त्यावर तुमची पहिली नजर पडणार नाही. सकाळी स्वयंपाकघरात पाऊल ठेवण्यापूर्वी डोळे बंद करून मनात ओम अन्नपूर्णाय नमः किंवा आपल्या स्वामी समर्थांचे स्मरण करा आणि मगच प्रवेश करा. हा 40 दिवसाचा नियम पाळा. तुमच्या घरातील अन्नधान्याची आणि पैशाची चणचण कायमची दूर होईल. 3. हिंसक चित्रे. गरुड पुराणात तिसरा अत्यंत गंभीर इशारा देण्यात आला आहे. तो म्हणजे सकाळी उठल्या-उठल्या घरातील भिंतीवर किंवा सभोवतालच्या वातावरणात कोणतेही हिंसक दृश्य किंवा चित्र पाहणे.
यामध्ये शिकार करणारा वाघ, आक्रमक प्राणी, रडणारी किंवा दुःखी व्यक्ती, युद्धाचे देखावे यांचा समावेश होतो. मित्रांनो, आजच्या आधुनिक काळात या नियमांचे उल्लंघन एका वेगळ्याच माध्यमातून होते, ते म्हणजे तुमचा मोबाईल. आजकाल 99% लोकांची सवय आहे की सकाळी डोळे उघडल्या उघडल्या ते देवाचा चेहरा पाहण्याऐवजी उशीपाशी ठेवलेला मोबाईल हातात घेतात आणि सोशल मीडियावर, न्यूजवर मारामारीच्या, अपघाताच्या, हत्येच्या किंवा हिंसक आणि अश्लील बातम्या, रील्स पाहू लागतात. तसेच काही दुर्दैवी घरामध्ये सकाळी उठल्या उठल्याच घरातील सदस्यांमध्ये मोठ्या आवाजात वादविवाद, चिडचिड, टोमणे मारणे किंवा भांडणे सुरू होतात. गरुड पुराण सांगते की प्रातःकाल हा सात्विकतेचा काळ असतो. यावेळी निसर्गात दैवी शक्ती फिरत असतात. यावेळी जर तुमच्या डोळ्यांना किंवा कानांना हिंसा, क्रोध, अपमान किंवा दुःख अनुभवायला मिळाले, तर तुमच्या मेंदूतील आणि शरीरातील चक्राचे संतुलन बिघडते. घरात कलह वाढतो. ज्या घरात सकाळी सकाळी भांडणे होतात, तिथे साक्षात लक्ष्मी कधीही राहत नाही. तिथे फक्त दारिद्र्य आणि क्लेश राहतात. 4. घरात साचलेली घाण, जळमट. गरुड पुराणात 4थ्या गोष्टीचा जो उल्लेख आहे तो म्हणजे दरिद्रता आणि अस्वच्छतेचे दर्शन. भगवान विष्णू गरुडाला सांगतात की स्वच्छता हाच देवाचा खरा वास आहे. ज्या घराच्या मुख्य दरवाजाच्या आसपास किंवा घराच्या कोपऱ्यांमध्ये, छतावर सकाळी उठल्यावर घाण, धुळीचे साम्राज्य, कोळ्यांची जाळी, जळमट किंवा कचऱ्याचा ढीग दिसतो, त्या घरात ब्रह्मांडातील कोणतीही सकारात्मक ऊर्जा किंवा देवी कृपा प्रवेश करू शकत नाही. अनेकदा लोकांची सवय असते की ती रात्री घर झाडतात आणि तो कचरा मुख्य दरवाजाच्या आत किंवा बाहेर एका कोपऱ्यात ढीग करून ठेवून देतात आणि विचार करतात की सकाळी कचरावाला आला की टाकू. पण गरुड पुराणानुसार जेव्हा तुम्ही सकाळी उठून सर्वात आधी त्या कचऱ्याच्या ढिगाऱ्याकडे पाहता, तेव्हा ते अत्यंत अशुभ आणि नशीब बदलणारे ठरते. जळमट ही राहू ग्रहाच्या नकारात्मक ऊर्जेचे सर्वात मोठी जाळी मानली जातात. ती जशी वाढतात तशी तुमच्या प्रगतीला खीळ बसते, तुमच्या बुद्धीला कुलूप लागते. घरात पैशाचे येणारे मार्ग बंद होतात. सकाळी उठून घाण पाहिल्याने मानवी शरीरात तामसिक तत्वे वाढतात, ज्यामुळे आजारपण येते आणि कुटुंबातील सदस्यांचे आयुष्य हळूहळू कमी होते. मित्रांनो, शास्त्र आणि पुराण कधीही खोटे बोलत नाही, ते त्रिकालबाधित सत्य आहे. तर मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.